नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात तरुणाचं धर्मांतर केल्याचे फोटो आता समोर आलेत। तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याचा आरोप होतोय। नमाज पठण, भीप खाऊ घालण्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो आता समोर आलेत। यामध्ये आरोपींनी तरुणाला बळजबरी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच तरुणाला नमाज पठण करायला लावलं आणि त्यासोबतच बीफ खाऊ घातल्याचा प्रकार सुद्धा समोर आल्याचा आरोप करण्यात आला आणि याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। खरात बाबा काय मुसलमान होता का? खरात बाबा परवा दुसरा यंदे नावाचा कोणतरी 100 महिलांवरती अत्याचार करणारा एरंडे हे काय मुस्लिम होते, मौलवी होते का पादरी होते, कोण होते? अशा प्रकारचं अघोरी नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो। खरात बाबा हिंदू आहे किंवा एरंडे नावाचे कोणी बाबा महाराज 100 महिलांवरती लैंगिक शोषणाचे त्यांच्यावरती आरोप आहे, त्यांची नावं हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाबतीत हिंदुत्ववादी संघटना या नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्माचे कोणी सापडल्यावरती रस्त्यावर येणार, हे चालणार नाही। भाजपचं सरकार असताना भाजपचे नेते म्हणतात कॉर्पोरेट लव्ह जिहाद आहे। नाही, लव्ह जिहाद हा शब्द जो आहे हा सगळ्यांना लागू पडतो। अशा प्रकारचं महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा लागू पडतो।